दादा नमस्कार. नमस्कार. बैलगाडा शर्यत सुरू झालेली आहे, हो. परंतु प्रत्यक्षात बैलगाडा मात्र घाटात काय अधिकृत सुरू झालेला नाही. बरोबर. लांडेवाडी आणि मावळची दोन्ही यात्रा रद्द झाल्या. कसं पाहता तुम्ही? हा मुळात याच्यात जो राजकारणाचा जो विषय आला आहे ना, तो इतका त्रासदायक झाला आहे आम्हाला गाड्यावाल्यांना पहिल्यापासून, आजच नाही. जे इतक्या वर्षी बंदी अमुक तमुक याला कारणीभूतच राजकारण आहे. यांनी जर स्वच्छ मनाने सगळं केलं तर सगळं सुरळीत होईल. पण राजकारण्यांच्या मदतीशिवाय बैलगाडा शर्यत सुरू पण नाही झाला. हे मान्य आहे ना आम्हाला एका मिनिटात. मग आम्ही त्यांच्यासाठीच इतका दिवस जे प्रयत्न करतोय का बाबा कोण श्रेयवाद जो काय त्यांचा चाललाय आम्हाला त्याच्याशी घेणंच नाही ना. आम्हाला जो कोण सुरू करील कोणीही करा, आम्हाला सुरू होण्याला किंमत आहे. पण एक तर निश्चित दादा, एक मिनिट तुम्हाला थांबवतो. हो माजी खासदार शिवाजीराव आढळराव हो यांनी बैलगाडा शर्यती संदर्भामध्ये जे सुरुवातीला काही प्रयत्न केले हो. किंवा विमा सुरू केला, त्यांचं योगदान तर आहे. हो आहे ना, 100% योगदान आहे, वादच नाही काही. दादांनी थोडक्यात पाया घातला म्हटलं तरी चालेल. अमोल कोल यांनी नंतर त्याच्यावरती कळत चढावला, हे मी मान्य करतो ना, मी कुठं नाही म्हणतो. पण अशी एक चर्चा नेहमी होते की जे 15 वर्षात जमलं नाही ते 2.5 वर्षामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे या विद्यमान खासदारांनी केलं. अशी जी चर्चा कार्यकर्ते करतात त्यात कितपत तथ्य किंवा अशी चर्चा करणं योग्य का? हा आला पुन्हा राजकारणाचा विषय किंवा पक्षाचा विषय. हा अत्यंत चुकीचा विषय. आम्ही काय सांगितले मग अशीच का सुरू होणं आम्हाला तर आमच्या दृष्टीने त्याला किंमत आहे. कोणी केला आम्ही त्याच्याकडे कधीच पाहत नाही. अमोल कोल यांनी जरी समजा त्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले, ते सुरू झालं म्हणजे ते आमच्या नशिबाचा भाग म्हणा किंवा त्यांचं ते श्रेय त्यांनाच जाते, त्याच्याबद्दल वादच नाही काही. पण दादांनी काहीच केलं नाही असं मी म्हणूच शकत नाही ना, कारण दादांबरोबर आम्ही पण होतो. तुम्ही आता गेले 50-60 वर्ष बैलगाडा शर्यत पाहिलेली आहे. आता मधले 5-7 वर्ष सोडून द्या. हा व्यवसाय किंवा हा तुमचा छंद, हा नाद कसा जोपासला? हो, हा म्हणजे याच्यात फक्त पैसे घालणे एवढाच विषय. एक जे काय व्यसन असतं माणसाला तो प्रकार आहे हा. आणि शेती असल्यामुळं बैल आली म्हणजे वडलोपार्जित, मग त्याच्यामुळं ती सवय लागली. आता मला 61 वर्ष मी याच्यात पार केली गाडा क्षेत्रात. म्हणजे इतका अनुभव आलेला आहे. मग याच्यातलं राजकारण किंवा हे दावे अमुक तमुक हे सगळं चालतं. पण बैल जी सांभाळायची, आम्ही पोटच्या मुलाला जितका जीव लावत नाही इतका त्याला जीव लावतो. हे प्राणीमित्र संघटना ज्या आहेत, हे कारण नसताना कोर्टात जाणे, बैलांवर अन्याय होतो, त्यांना छळलं जातं असा जो आरोप करतात, मग हे कितपत योग्य? त्यांनी कधी बैल पाळलीत का किंवा स्वतः कधी पाहिलं आहे का? हे तुम्हाला सांगतो, याच्यावर पेटावरती तर माझा कडाडून विरोध आहे माझा. का तुम्ही इतकी त्या शहरामध्ये ती जनावरं फिरतात, ती कधी नेलेत का? पांजरपोळ कुठं सुरू केला आहे का? पण तुम्हाला येऊन जाऊन गाडा बैलच का दिसतो? मावळची यात्रा रद्द झाली, हो. लांडेवाडीची यात्रा रद्द झाली. लांडेवाडीची यात्रा रात्री अचानक रद्द झाली, अशा प्रकारचा कांगावा पण झाला. यात्रेच्या दिवशी शिवाजीराव आढळराव यांनी घाटामध्ये आंदोलन केलं, घाटामध्ये बसले. नंतर बाकी ते असं नंतर म्हणाले पण की बाबा राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यावर अन्याय करते. तुम्ही जरी राजकारणी नसलात तरी या विषयाकडे कसं पाहता? नाही, तसं जर पाहायला गेलं ना तर दादाजी म्हटले का बाबा आमच्यावर अन्याय झाला वगैरे, तर माझं म्हणणं असं आहे का जी कोविड पेशंट वाढायला लागले त्याच्यामुळे सर्वच बरं ती राष्ट्रवादी काँग्रेसची यात्रा होती कोणती मावळची, मग ती पण बंद झाली. म्हणजे जाणून बुजून फक्त बरं दादांची यात्रा बंद झाली असंही म्हणता येत नाही ना. तर पण असं असू शकतं का? म्हणजे बाबा जी मावळची यात्रा होती ती राष्ट्रवादी काँग्रेसचीच होती. समजा घरच्या माणसाला थांबायला सांगितलं तर काय प्रॉब्लेम नाही, परंतु लांडेवाडीची यात्रा जर झाली तर याचं श्रेय आढळरावांना जाईल. मग वळसे पाटील म्हणाले होते मध्यंतरी इकडे ते यांच्या वाढदिवसाला आले होते, माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या, तिथे म्हणाले की पहिली बारी ही याला स्थापलिंगलाच होईल. म्हणजे त्यांचा शब्द खरा करण्यासाठी त्यांनी असं काही केलं असेल? नाही, हे मला मान्य नाही. कारण आमच्या परंपरेनुसार पहिली सुरुवात पौष पौर्णिमा म्हणजे थापलिंगची यात्रा हीच होती. आता त्याच्यानंतर जसा काळ बदलत गेला त्याच्यानंतर ह्यामध्ये आधी यात्रा भरायला लागल्या. पण तसं जर विचार केला म्हणजे जुन्या काळापासून पार, म्हणजे मी लहान होतो साधारण 8-9 वर्षाचा, तेव्हापासून मी पाहतोय का सुरुवात थापलिंगपासून व्हायची, त्याच्या आधी एक यात्रा पण नसायची. म्हणजे थापलिंगची यात्रेची सुरुवात झाली की महाराष्ट्रामध्ये यात्रा सुरू झाली. बैलगाडा शौकीन, बैलगाडा मालक, बैलगाडा संघटना ह्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे बैलगाडा शर्यत सुरू झालेली आहे. प्रत्यक्षात मात्र अजून घाटामध्ये काही बैल पळत नाही. काही तरुण मंडळी
आपल्या वाडी वस्तीवर खेडोपाडी घाटामध्ये गाडा पळवण्याचा प्रयत्न करतायत, तुम्ही त्यांना काय सांगाल? नाही, ते जे ते रेसल वगैरे जे घेतात नवीन सराव करतात? हा, सराव घेतात. ते जे लहान लहान वासरं आणतात त्यांना ते शिकवतात. आणि त्यांना जर सांगायचं ठरलं तर त्यांना फक्त माझी एकच विनंती राहील का बुवा आताचा जो काळ आहे हा अत्यंत वाईट आहे कोविडच्या हिशोबाने. सर्वांनी तुमच्या जीवाची काळजी घ्या. लोकांना पण तिथं तुमचा गाडा आला म्हणले लोक आली त्यांना पण धोका आहेच. तर बुवा शक्यतो टाळ. बैलगाडा शर्यतीमुळं तरुण बिघडतात अशी पण टीका होते, चर्चा होते. आता तुम्ही 60 वर्ष तुमचा अनुभव आहे, तुम्ही काय सांगाल? अत्यंत चुकीचा हा मुद्दा आहे. हे काही ठराविक गाड्यावाले त्यांच्या फायद्यासाठी जे काही चुकीचे काही दारू पाजणे किंवा जेवायला घालणे अमुक तमुक याने काही तरुण बिघडती नाही. म्हणजे हे त्याचा धरून ते लोक बोलतात. पण हे मला मान्य नाही. आता माझ्या गाड्याबरोबर 100-125 मुलं असतात, मग त्यांच्या परपंचाचं वाईट करायचं मला काय अधिकार आहे का? म्हणजे प्रत्येकाने हे कटाक्षाने जर पाळलं तर हे जो काही डाग लागलाय गाड्यावाल्यांवर हा पुसला जाईल. पण अशी नेहमी तक्रार केली जाते की सध्याचा जो तरुण आहे म्हणजे बैलगाडा शर्यतीमध्ये उत्पन्न तर काहीच मिळत नसते, हे केवळ आवड छंद नाद आहे, म्हणजे तसा तोटेचाच आहे. तोट्यात मग हा जोपासायचा तरी का नाही हे जे तुमचं म्हणणं आहे ना, पण छंद जो आहे, पण तुम्ही काय विचारले का छंद, मग छंद प्रत्येकाला वेगळे वेगळे छंद असतात. कोणाला क्रिकेटचा छंद आहे, कोणाला तमाशाचा छंद आहे, कोणाला कशाचा छंद आहे. मग हे प्रत्येकजण त्याचे छंद जोपासतोच ना. तसा आम्हाला जो गाडा बैलाचा छंद आहे तो आम्ही जोपासलाय. गेली 60 वर्षे, आता 61 वर्षे मला मी याच्यात जवळजवळ पार केली. पण लोकांच्या म्हणण्याप्रमाणे बुवा याला इन्कम नाही, काय नाही, काय नाही. मग तुमच्याकडे जर 4 रुपये कमवायची अक्कल असेल तर माणूस खाली जातच नाही ना. आता हे माझं जिवंत उदाहरण आहे ना. नाही म्हणजे बैलगाड्या शर्यतीमधून काही उत्पन्न मिळतं? नाही, अजिबात नाही. हा वेडेपण आहे. म्हणजे बुवा तो कोण म्हणत असेल ते अत्यंत चुकीचं आहे. आणि त्याला खायला किती लागते, खुराक किती लागतोय, म्हणजे सरकार काय आम्हाला अनुदान देते का काय करते? काहीच नाही ना. तुमच्यातच सगळे बैल किती? माझे काय आता 7 बैल आहेत, एक ती घोडी घोडी पण तुमचीच आहे. आणि 2 गाया 2 म्हशी आहेत. मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवाजीराव आढळराव यांना बैलगाडा शर्यतीचा काही फटका बसला? चांगल्या बाई जे दादांकडून बैलगाडी सुरू करण्यात विलंब झाला किंवा काय झालं तर याच्यामुळं आमची जी गाड्यावाली मंडळी आहेत ही नाराज झाली बरीचशी. यात आढळरावांचा दोष काय? त्यांनी त्याचा पाठपुरावा केला नाही असं लोकांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? तेच का पाठपुरावा ज्या पद्धती व्हायला पाहिजे होता त्या त्याची पद्धतीवर कंटिन्युटी सातत्य पाहिजे हो, होतं. हो. पण एवढा मोठा फरक झाला म्हणजे 3-3.5 लाख एवढी मतं त्यांची मायनस झाली आणि आता कोल्हे ज्या मताधिक्याने विजय झाले हे सगळ्यांच्या समोर आहे. हो. आढळरावांचं काम पण चांगलं होतं, हो. तरी फटका बसला. कारण यांची टी व्ही मालिका डॉक्टर अमोल कोल्हे यांची टी व्ही मालिकेवरती ते घराघरात पोचलेले हा एक पहिला मुद्दा झाला. आणि त्याच्यानंतर त्यांचं जे काय प्रचार सभेत जे काय ते असायचे का गाडा बैल मी सुरू करणारच आणि पहिला घोडी बसणार, हा एक लोकांना चेंजेस करावा असं वाटलं. तसं त्यांचं म्हणणं भावनिक, परंतु ते प्रत्यक्षात आता उतरलंय म्हणजे प्रत्यक्षात तसं दिसतंय. बैलगाडा शर्यती आता सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. हो. आता मावळचे आपण जे आमदार आहेत सुनील शेळके, हो. त्यांनी जे बैलगाडा शर्यतीची जी जाहिरातबाजी केली किंवा माजी खासदार आढळरावांनी जी जाहिरातबाजी केली त्या घाटामध्ये स्वतःचे त्यांनी भले मोठमोठे कटआउट लावले. म्हणजे राजकारणी मंडळी ह्या बैलगाडी शर्यतीचं काय खेळणं करतायत का? हो, मान्य आहे ना मला. हे करायला नाही पाहिजे त्यांनी. तुम्ही तुमचे कटआउट लावा, यात्रेत ती एक कटआउट असेल तर चालत. पण तुम्ही जर असे मोठमोठाले कटआउट लावून त्याच्यात जर त्याचा काही म्हणजे प्रोपगंडा करीत असेल तर ते चुकीचं आहे, बरोबर नाही ते. आणि इथून पुढे त्याच्यावरून श्रेयवाद होणार आणि त्याच्यातून भांडणं निर्माण होणार. म्हणजे अजून तर शर्यत तशी अधिकृत सुरू झाली नाही, नाही. परंतु माझ्यामुळेच शर्यतीला परवानगी मिळाली याची मात्र शर्यत सुरू झाली. हे अत्यंत चुकीचं वक्तव्य. आणि गाड्यावाल्याला त्याच्याशी घेणं देणं पण नाही. कोणी शर्यत सुरू केली याला आम्हाला महत्त्वच नाही. आमची शर्यत सुरू झाली, आमची गाडा आमचा घरचा बैल घाटात पळतोय याच्यात आम्ही समाधानी. तुम्ही मगाशी असं म्हणाले की कोविड वाढतोय त्याच्यामुळे लांडेवाडीची यात्रा प्रशासनाने रद्द केली. हो. कदाचित ते खरं पण असेल, हो. परंतु आज सुद्धा एका ठिकाणी बैलगाडा शर्यत अधिकृत भरते. बरोबर आहे, सांगलीला. मग ते कसं? मग त्याचं कारण असं का त्यांनी जे काय अटी शर्ती अमुक तमुक जे काय केलं किंवा नियोजन जे तिथलं आहे असं रात्री टीव्हीवर मी ऐकले का नियोजन त्यांनी जे केलंय का बुवा
याचं काय त्याला म्हणतात सॅनिटायझर, Sanitizer, मास्क, सोशल mask, डिस्टन्सिंग. social मग तसं distancing. यांनी पण केलं होतं. नव्हतं, तसं नव्हतं इथं आता तुम्ही मला सांगा एक तुम्ही आता मुंबईला लोकलला गर्दी किती असेल असो खूप असते. खूप असते. आता याची जी आहे ओम आता या गाडा बैलाला एका यात्रेला कमीत कमी 1,50,000 75,000 एवढं पब्लिक असतं. आता थापलिंग सारख्या यात्रेला 1 लाखाच्या जवळपास सांगलीला काय 50च लोक असतील. नाही ना. मग त्यांचं जे नियोजन आहे त्यांचं जे म्हणणं आहे मग त्यांना जे परमिशन मिळाली आज 2ला काहीतरी ती यात्रा सुरू होणार होती. आता ते कसं केलं आता 50 लोकच एकत्र यायला मुभा होती. ते सगळ्यांसाठी आहे. मग तिथे कशी परवानगी मिळते. तेच काय कळत नाही ना. म्हणजे मग याला काय म्हणायचं मी तुम्हाला प्रश्न विचारतो याला काय म्हणायचं. नाही आता आम्ही असा विचार करतो की पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे. हो टाकळे आजी या ठिकाणी राज्याचे गृहमंत्री म्हणाले होते की बाबा पहिली जी बारी होईल म्हणजे बैलगाडा शर्यत होईल ती थापलिंगलाच होईल. मग त्यांनी त्यांचं म्हणणं खरं करण्यासाठी असं काही केलं असेल. नाही मला मान्य नाही. परंपरेने ते बोलले. मग तिकडे एक नियम इकडे एक नियम. मग हे कसं. हे त्यांनी ही चूक आहे. हे मला स्वतःलाही मान्य आहे ही चूक आहे का बा तुम्ही बाजू धरून काम करू नका कुणी असू. मग आता समजा लांडेवाडीची यात्रा झाली असती किंवा मावळची यात्रा झाली असती तरी लोकांना समाधान होतं ना. आता जवळजवळ दोन्ही मिळून 1200-1400 गाडा जमला होता. लांडेवाडीची यात्रा अचानक रद्द झाल्यामुळे लोकांनी खूप शिव्या शाप दिले. हो म्हणजे सरकारला लोकप्रतिनिधींना आजी माझी सगळ्यांनाच. तुम्ही कसं पाहता. मला काय म्हणायचं का मग दादा तर सैनिकचे आहेत. मग दादांनी उद्धव साहेबांना विचारून त्याच्यावरती काही ना काहीतरी तोडगा घेतलाच पाहिजे होता ना. राष्ट्रवादीने समजा तुमच्या म्हणण्याप्रमाणे राष्ट्रवादीने काय केलं वगैरे हे मला नाही पटत. मुख्यमंत्री तुमचा आहे आज. मग नेमकं काय करायचं हा आता मी सांगायला पाहिजे अशातला काय भाग नाही. मग अर्थ असं काढायचं का मुख्यमंत्री त्यांचंच ऐकत नाही. हे नाही मी म्हणू शकत ना. मला म्हणण्याचा अधिकार पण नाही. नाही पण कसं होतं ज्यावेळेस आपण एखादा आरोप करतो की बाबा पुणे जिल्ह्यामधली ही राष्ट्रवादीची मंडळी यात्रा भरून देत नाही असं घडीवर आपण गृहीत धरू. त्यांचं म्हणणं खरं आहे. मग मुख्यमंत्री तुमचा आहे मग ते बदल का करत नाही. आणि बदल करत नसतील तर ते तुमचं ऐकत नाही का असं म्हणायचीच बारी आली ना. हा जर तुम्ही जो मुद्दा मांडला याच्यावर जर चर्चा करायची ठरली तर तुम्ही म्हणता तो मग एकदम सत्य आहे ना. का मग तुमचं जर ते तुम्ही पक्षाचे खासदार आहात आज म्हणजे होता तर तुम्ही तुमच्यासारख्या माणसाचं जर एवढी वेळ येते किंवा प्रचंड नैराश्य येतं. ते आघाडी सरकारबद्दल पण त्यांनी टीका केली. बैलगाडा शर्यत जेव्हा प्रत्यक्षात सुरू होईल तेव्हा होईल. शर्यत जी कोर्टाने बंदी उठवलेली आहे ही तात्पुरती उठवलेली आहे. याचे निकष खूप कडक आहेत. कडक आहे. तुम्ही बैलगाडा मालकांना काय आवाहन कराल. मी बैलगाडा मालकाला त्या मागच्या बाईटमध्ये पण तेच सांगितलंय की बैलांना मारहाण करू नका. मारहाण झाल्यानंतर कायद्याच्या हिशोबाने तुम्ही त्याचे दोषी आढळले तर काही काळानंतर याच्यावरती पुन्हा बंदी येण्याची शक्यता आहे. आणि ती जर बंदी आली तर ती पुन्हा उठू शकत नाही. त्यामुळं प्लीज सर्वांना माझी विनंती आहे का बैलांना मारहाण करणं किंवा काय ह्याच्या अतिउत्साहीपणा ही चुका करू नका. बैलगाडा शर्यतीमध्ये नंबर पहिला यावा म्हणून बैलांना काही उत्तेजक पेय दिले जात नाही. हा अत्यंत वेडेपणाचा आणि चुकीचा आहे मुद्दा. कारण तुम्ही मला सांगा एक साधा मरतुकडा जीव गेलेला माणूस असेल तो जर 1 क्वार्टर दारू प्याला तर तो 4-4, 5-5 लोकांना आठवत नाही. आता हा 500 किलोचा बैल आहे आणि तो जर दारू पाजली त्याला आणि तो तुम्ही मला सांगा तो किती माणसं खलास करील. त्याला काय लिमिट आहे का. हा आता आम्ही त्याला समजा घासात घाटात कोरड पडली वगैरे तर बिस्लरीच्या बाटल्या पाणी म्हणून पाजतो. ही लोक मूर्खपणा त्याचा विचार असं करतात का याला दारू पाजली पण म्हणजे हा पण तो चुकीचा ग्रह येतो. आता साधा तुम्ही मला सांगा की मी तुम्हाला जे आता सांगितलं 500 ते 600 किलोचं एक बैल आणि त्याला जर दारू पाजली समजा 4 बाटल्या 2 बाटल्या दारू पाजली तर तो काय परिस्थिती करून ठेवी. मग तो बेधून झाल्यानंतर तो काय मरतुकडे जीव गेलेला माणूस 4-4, 5-5 लोकांना आवडत कोणाला ऐकणारच नाही. म्हणजे किती माणसं मग मारली जातील काय हिशोब आहे का त्याचा काय. बरं आपल्याकडे जी सांगली सातारा ते तरी याच्यात आहेत कासऱ्यात आहेत. आपल्याकडे काहीच नाही ना. मोकळे सर्व बैल सुटले हातातून सुटले म्हणजे संपला विषय. मग तुम्ही मला सांगा एवढं जर 50-60 हजार पब्लिक जर साईडला असेल त्याच्यामध्ये जर बैल गेली तर किती वाईट परिस्थिती होईल. पूर्वीचा वजनदार लोखंडी गाडा आणि सध्याचा अगदी 5 किलोचा गाडा हे एवढं बदल कशामुळे झाला. हे जे पॉईंटवर जी बाऱ्या आल्या सेकंदावर पॉईंटवर
मिली पॉईंट याच्यावर ज्या टायमाला आलं इतके सेकंद इतकी मिली इतके पॉईंट वगैरे वगैरे हे ज्या टायमाला सुरू झालं आणि त्याला कारणीभूत फायनल ही जी काही आमच्यात सुरू झाली ही फायनलच मुळात चुकीची. ते प्रथम बंद व्हायला पाहिजे. मला समजलं नाही. फायनल म्हणजे सर्व गाड्या पळाल्यानंतर ज्यांना इच्छा आहे त्याच्यात पुन्हा भाग घ्यायची डबलला, मग त्यांनी जर त्याच्यात भाग घेतला तर मग सगळ्यात आतमध्ये कोणाची बारी त्याला फायनल मानतात. आणि त्याला म्हणजे जे सगळ्या लोकांना जे बक्षीस मिळतं त्याच्यातलं म्हणजे 1 लाख रुपये जर बक्षीस असेल तर फायनल 51,000ची असते. म्हणजे 200 गाड्यांना 1 लाख रुपये आणि एका माणसाला 51,000 रुपये असं विरोधाभास आहे याच्यात. आता तुम्ही 50-60 वर्षापासनं बैलगाडा पळवता, एवढी बैल जोपासता, एका बैलाला एका दिवसाला किती खर्च येत असेल? साधारण कमीत कमी 500 रुपये खर्च त्या एका बैलाला येतो. त्याचा खुराक चारा वगैरे त्याच्यावरची माणूस देखरेखीचा माणूस वगैरे सगळं सहज 500 रुपये खर्च कमीत कमी सांगितले एकदम. सध्याच्या महागाईत सुद्धा हो कमीत कमी रोज एका बैलाला 500 रुपये खर्च. याचं गणित जुळतं कसं? हे काय होतात फक्त नाद छंद? हो नाही, आणि शेतात होतो ना चारा. आमच्या जमिनी स्वतःच्या असल्यामुळे शेतात चारा झाल्यानंतर त्यांच्यासाठी मका ज्वारी वगैरे आम्ही करून टाकतो ना. आर्थिकदृष्ट्या जर विचार केला तर बैलगाडा शर्यत शेतकऱ्याला परवडते? परवडत जरी नसली तर आर्थिक टर्नओव्हरला जे काही कॉन्टॅक्ट वाढतात ते अत्यंत महत्त्वाचे बैलगाड्यामुळं. हे पण ध्यानात घ्या तुम्ही. हे म्हणायला फक्त एका बैलगाडा म्हणजे याच्यापासून वाईटच निघतं, वाईटच जमा होतं सर्व, तसं काही नाही. याच्यातून जे कॉन्टॅक्ट वाढतात, लग्न जमणं, अमुक तमुक, ह्या ज्या गोष्टी आहेत या बैलगाडा शर्यतीतच सगळं होते. 80% लोक तिथं लग्न कार्य तिथं जमतात. आहे का तुमच्या एखादी मुलगी, तुमच्या मुलगा एखादा आहे का, हे ऑटोमॅटिक चर्चा आहे. अच्छा, शर्यतीमुळे संपर्क वाढतो आणि संपर्कामधून सोयरीक निर्माण होतो. सोयरीक निर्माण होतो. सध्याची प्रचंड महागाई, एवढा होणारा खर्च, सध्याचे तरुण म्हणजे प्रामुख्याने श्रीमंतांचे तरुण बैलगाडा शर्यतीकडे वळायला लागलेत. सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मात्र असं दिसत नाही कुठं ह्या शर्यतीकडे वळताना. नाही असं नाही म्हणतायत, त्याला अपवाद असेल त्याच्याबद्दल दुमत नाही मी माझं, पण जवळजवळ तुम्हाला सांगतो 80% शेतकऱ्याची मुलं या नादात आहेत. बरं ते नुसतं नादच करते नाही, ते त्यांचं याचा प्रापंचिक विषय पण डोक्यात असून व्यवसाय वगैरे करून पण ते त्याला मदत करतात घराला. का नुसता डोक्यात 24 तास गाडा हा काय विषय नाही. ही ठराविक लोक आहेत बोटावर मोजणे इतकी का ती 24 तास त्यांच्या डोक्यात गाडा असतो. आता मी माझं उदाहरण घ्या, तुम्ही माझ्या डोक्यात जर 24 तास गाडा असता तर ही जे काय तुम्ही पाहता इथं हे झालं असतं का? आता 61 वर्षी मला त्याच्यात होऊन गेली. तुमचा मुलगा पण हे पाहतो? हो, मुलगा पण असतो, नातू पण. नातू पण आहे का? नातू तिथं तुमच्या शेजारीच उभा आहे, पण तो आता शिक्षण घ्यायचं, तो शिक्षण घेतोच आहे. मुलगाचे व्यवसाय आहेत, ट्रकचा धंदा आहे आमचा, सगळं व्यवस्थित चालू आहे. ते पाहून हे पण सर्व एक दिवसाचा विषय येतो. पण नातवाने बैलगाडा पळवावा? पळवावं असं माझं म्हणणं नाही. त्यांनी फक्त त्याच्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहावं हे जरूर. परंपरा काय म्हणतो आता 3री पिढी आमची समजा त्या क्षेत्रात आहे. ही सगळी बैल पाळावीतच ना? नाही, त्यांनी फक्त लक्ष द्यावं. माझा काळ वेगळा होता, सगळी परिस्थिती वेगळी होती. आता त्याला साधारण तुम्हाला सांगतो 5वीला मी सातारला त्याला शिक्षणासाठी ठेवणार आहे. म्हणजे हा त्याला हे काय म्हणतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे हा नादा त्याच्या डोक्यात जास्त घुसायला नको या वयात, म्हणून त्याला मी जवळजवळ 5 वर्ष तरी सातारला ठेवणार आहे. राजकारणी मंडळी पूर्वी म्हणजे मधल्या काही काळामध्ये ज्यावेळेस बैलगाडा शर्यत सुरू होती त्यावेळेस वाढदिवसाच्या दिवशी बैलगाडा शर्यत भरवायची आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा लागायची. पहिला नंबर इतका लाख, दुसरा नंबर तितका लाख. खरे या स्पर्धेकडे कसं पाहता आणि अशी स्पर्धा बैलगाडा शर्यतीला मारक ठरते का? 100% मारक ठरते. हे जर यांचं राजकारण याच्यात चालेल, त्याच्यात मग तुमच्या लक्षात आलं वशिले आले, अमुक आलं, तर मग सगळ्या गोष्टी आल्या. सर्वसामान्य गरीब गाड्यावाला जो हाडाचा गाड्यावाला आहे आणि पारंपरिक गाड्यावाला आहे तो याच्यात भरायला जातोय. याच्यात धनदांडगे आणि पैशावालीच लोक फक्त हा उत्साहाचा आनंद किंवा काय करायचं ते करू शकतात, पण सर्वसामान्य गाड्यावाला याच्यात कंप्लेंट भरायला जातो. त्याचा कोणी विचार पण करत नाही. तुम्ही आता कसलेले शेतकरी आहात? केंद्र सरकारचं धोरण शेतकऱ्यांसाठी कितपत उपयुक्त आणि काय करणं अपेक्षित आहे? शेतकऱ्यांसाठी त्यांनी जर हे जे आता चालली परिस्थिती इतक्या वर्ष मी पाहतो, आता माझं सध्या 72 वर्ष वय, एवढ्या वर्षाची मी काय पाहतोय, आता जर तसा विचार केला तर कोणत्या पक्षाने किंवा कोणत्या राजकारण्याने शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलंय आज मला एखाद तरी उदाहरण दाखवा ना. काय करतात ते?
हे मतदानाच्या टायमाला फक्त चर्चा हां, करतात. निवडणूक आली की मतांचा जोगवा मागतात, शेतकऱ्यांसाठी हे करू ते करू म्हणतात. काय मिळालं आहे आम्हाला आतापर्यंत? पाणी अमुक तमुक ह्या ज्या गोष्टी कॅनॉल वगैरे हे यांचं कर्तव्य होतं म्हणून यांनी केलेलं आहे. पण स्पेशल शेतकऱ्यांसाठी म्हणजे आर्थिक उन्नती जी शेतकऱ्याची व्हायला पाहिजे, बाजारभाव कुठं बांधून आहेत का? आता मी कोबी लावली म्हणजे 1000 शेतकऱ्यांनी कोबी लावली म्हणजे कोबी अक्षरशः गटारीत फेकून द्यायला लागती. म्हणजे हा जो काय प्रकार याच्यावर काहीतरी नियंत्रण आणणं आणि शेतकऱ्यांसाठी काही नाही काहीतरी चांगली बाजू जमेला धरून करणं, तर मग काहीतरी उपयोग होईल ना. शेतकऱ्यांसाठी पवारसाहेबच चांगलं असं लोक म्हणतात, पण पवारसाहेब खरंच चांगलं तर मग हा बदल का होतो? आणि मग पवारसाहेबांनी आतापर्यंत चांगलं काय नाही काही केलं का? हा पण पुन्हा बदल झाला, मोदी सत्तेमध्ये आले. नाही असं नाही म्हणताय. पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी म्हणजे बाबा त्या टायमाला ते शेतकऱ्यांसाठी खूप रखडले, धरणं व्हायला पाहिजे, पाणी कॅनॉल व्हायला पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे शेतकऱ्यांना वगैरे, त्यांनी खूप प्रयत्न केले. पण आता मोदी साहेबांनी आता ते केंद्रात आहेत, त्यांनी जर हे भाव बांधून दिले किंवा ह्या सगळ्या गोष्टी जर शेतकऱ्यांसाठी म्हणजे उत्कर्षासाठी जर केल्या तर खूपच आनंद होईल. मोदी साहेब आणि पवारसाहेब दोघांमध्ये जर असं काय फरक करायचा प्रयत्न झाला किंवा दोघांमध्ये काय चांगले आणि वाईट गुण आहेत किंवा काय वेगळेपणे, तुम्ही काय सांगाल? नाही, इतक्या मोठ्या लोकांना माझी बोलण्याची इच्छा पण नाही आहे. प्रश्न असा आहे, हां. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, पंतप्रधान त्यांचं चांगलं काम आहे तर कौतुक झालं पाहिजे. एखादी गोष्ट कुठं चुकत असेल तर आपण भारताचे नागरिक आहोत, आपल्याला मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य स्वातंत्र्य आहे. आहे. आपण त्यांना कुठे शिव्या देतो? बरोबर आहे ना. पवार साहेबांनी जे महाराष्ट्रासाठी आतापर्यंत जे काही स्वतःला झिजून घेतलं किंवा काय केले, ठीक आहे, राजकारण हा भाग थोडा वेळ बाजूला जर ठेवला तर व्यक्ती म्हणून ती माणूस म्हणजे 20 वर्ष पूर्वी बघितलेला माणूस ते आजही त्याला नावाने हाका मारतात. या बाबतीत म्हणजे पवार साहेबांचं म्हणजे ते आम्ही मान्यच करतो, मोठं योगदान आहे. तुम्ही जरी कसलेले शेतकरी असले तरी राजकारणाशी तुमचा जवळून संबंध आहेच. हो. महाराष्ट्र राज्यामध्ये हे 3 पक्षाचं आघाडीचं सरकार आहे. हे सरकार चालवताना किंवा ही रिक्षा चालवताना थोडी यांची धावपळ होताना दिसते. किती दिवस हे सरकार टिकेल किंवा त्यांच्या पक्षाच्या संघटना वाढवताना डेव्हलप करताना खूप त्यांना त्रास पण होतोय. तुम्ही कसं पाहता? आमचं जे काय म्हणणं आहे, तिन्ही पक्ष एकत्र आले, त्यांचं आता 2-2.25 वर्ष तर व्यवस्थित गेले. आता इथून पुढं किती दिवस ते व्यवस्थित चालवतात याच्यावर सगळं अवलंबून आहे. आणि त्यांनी सरकार चालवावं अशी आमची स्वतःची इच्छा आहे. कारण ही जर कोलमोटी झाली पुन्हा सरकाराची तर याच्यात भरडले आम्ही जातोय ना परत. नाही, पण प्रश्न निर्माण असा होतो, 3 पक्षाचं सरकार एकत्र आले, खाली पक्षांच्या कार्यकर्त्यांची घुसमट होते. समजा आता राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे, अतुल बेनके आमदार आहेत, अमोल कोल्हे खासदार आहेत, माजी खासदार आढळराव, माजी आमदार सोनवणे यांची पण घुसमट होते. जर ही महाविकास आघाडी अशीच राहिली आणि पुन्हा निवडणूक लोकसभा विधानसभा एकत्र लढले तर आढळराव सोनवणे यांनी करायचं काय? नाही, ह्या बाबतीत म्हणजे राजकारणाबाबतीत मला काय विचारू, कारण राजकारण हा माझा प्राण नाही. राजकारणापासून मी नेहमी दूर राहिलो. स्वपन शेठ शेरकर होते, त्यांची माझी मैत्री होती, वल्लभ शेठ होते, त्यांची माझी मैत्री होती, पण राजकारणात कुठंच नाही. मदत म्हणून मी सर्वांबरोबर आहे. अमोल कोल्हे खासदार झाले, तुमच्या गावचे म्हणून तुम्ही त्यांना मदत केली, पाठिंबा दिला. आता 2.5 वर्षापेक्षा अधिक काळ ते खासदार होऊन झालेत. हो. त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? असं नाही मी सांगू शकत, पण त्यांनी जी कामं केली म्हणजे हायवेचं काम म्हणा किंवा बेला जेजुरी तो रस्ता केला. आढळराव म्हणतात माझ्याच काळातली मंजुरी. हा भाग आता हा आला राजकारण पुन्हा कुठे. बरं, मी राजकारणी माणूस नाही, त्यामुळे मला ही आपल्याला मतं मांडायची तेव्हा आढळराव दादा हे आपलेच आहे, डॉक्टर कोल्हे साहेब पण आपलेच आहे, ते काही लोकांचे नाहीत. पण दोघांमध्ये जर आपण असा काही फरक करण्याचा प्रयत्न केला तर आढळराव 15 वर्ष खासदार होते. जर त्यांचं काम चांगलंच असतं तर कोल्हेंसारख्या नवख्या युवकाने त्यांना पराभूत पण केलं नसतं. याचा पण विचार व्हायला हवा. आता 2.5 वर्ष झाले कोल्हे खासदार आहेत, त्यांनी जी काही कामं केलीत ह्या कामावर तुम्ही समाधानी आहात का किंवा त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत? त्यांनी समाजात इन्व्हॉल्व होणं हा सर्वात मोठी माझी अपेक्षा आहे. त्या नात्याने आमचं नातं माझ्या सख्या भाचीचा मुलगा आहे. मग त्यांनी समाजात इन्व्हॉल्व होणं किंवा आज जे समजा की सर्वबान केले होते, जसे मिक्सअप व्हायचे लोकांमध्ये, तसं अमोलनी मिक्सअप व्हावं, प्रत्येकाला आपलं समजावं
एवढी माझी खूप इच्छा आहे. आणि त्यांनी सर्वात मोठं म्हणजे बैलगाडा सुरू करणं किंवा रस्त्याची कामं ही सर्व मार्गी लावलेली आहेत. म्हणजे त्या हिशोबाने आम्ही समाधानीच आहे, वादच पण नाही. कोल्ह्यांचे समर्थक असं म्हणतायत दशक्रिया अंत्यविधी पूजा अर्चेला गेलं म्हणजेच आपण लोकांमध्ये मिसळलो असं नाही. नाही, मला मान्य नाही ते मला मान्य नाही. पण तुम्ही काय स्पेशल काही कार्यक्रम असेल तर जरूर तुम्ही त्या कार्यक्रमाला भेट नाही, द्या. माझा मुद्दा समजून घ्या. कोल्हे साहेबांचे समर्थक काय म्हणतायत की बाबा दशक्रियेला गेलं अंत्यविधीला गेलं पूजेला गेलं म्हणजेच लोकांमध्ये मिसळलं असं नाही. तर लोकांचे प्रश्न आम्ही मार्गी लावतो, लोकांमध्ये सारखं येण्याची गरज काय? त्यांचाही मुद्दा तो बरोबर आहे. लोकांमध्ये येण्याची गरज नाही हे त्यांचं म्हणणं एकदम मान्य आहे. ते प्रश्न मार्गी लावतो हे पण मला मान्य आहे. पण लोकांमध्ये तुम्ही जर इन्व्हॉल्व झाले थोडेफार, भेटीगाठी घेतल्या, आल्यानंतर सर्वांना भेटले, तर याच्यात केव्हा पण तुमचं म्हणजे वर्चस्व केव्हा पण वरतीच राहील ना. माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचं राजकारण तुम्ही जवळून पाहिलेलं आहे. त्यांचा मुलगा तालुक्याचा आमदार झालेला आहे. त्यांची कारकीर्द कशी चालली? कोणाची? अतुल बेनकेंची. नाही, व्यवस्थित चालली. आता वल्लभ शेठचं त्यांच्यावर म्हणजे मुलगाच त्यांचा आहे, अनुवंशिकता राहणारच. त्यांचं व्यवस्थित चाललंय सर्व. आणि ते मार्गदर्शन करताना पण व्यवस्थित करतात, कामं पण करतात चांगली, हे दिसतंय. जिल्हा बँकेची आता काल निवडणूक झाली. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आशाताई बुचके यांचं काम आपण सगळी मंडळी पाहतो. ह्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला, कसं पाहता? त्या ताईंचं जे आहे, ताईंनी, माझी इच्छा होती का ताईंनी स्थिर राहायला पाहिजे होतं कुठंतरी. हे जे काय झाले हे माझ्या दृष्टीने बरोबर नाही. म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? का बा हे जे पक्ष बदलणं अमुक तमुक ते ठीक आहे, दादांचं पण ताईंना शिवसेनेने काढून टाकलं ना. काढून टाकलं हीच चूक झाली ना मुळात दादांची. हे तर मला त्रिवार मान्य आहे. ताईंचा माझा विषय पण झाला त्याच्यावर. पण ताईंनी आत्ता जरी समजा त्या भाजपमध्ये गेल्या तरी ताई कमी पडतील असं मला नाही वाटत कुठेही. त्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या मागं त्या हिरेरी भाग घेतात, उभ्या राहतात. हे मी स्वतः सांगतो. पण तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष असा फारसा विखुरलेला नाही, वाढलेला नाही. मग ताईंना खूप मेहनत करावी लागेल. 100%. कारण एक तर आपल्या इकडं अजिबातच म्हणजे भारतीय जनता पार्टीचं कुठंच अस्तित्वच नाही. तसं जर पाहिलं तर म्हणजे ताईंना तो काय म्हणतो आपण पायाच घालायला लागेल ना. म्हणजे आयुष्यभर कष्टच. हो, मग त्याचंच मी ते तुम्हाला मगाशी जे बोललो तेच दुःख मला आहे. आता ठीक आहे, दादांनी चूक जर नसती केली तर आता एका टायमाला ते सगळं वेगळं चित्र असतं. भविष्य काळासाठी. हो, खासदारकीपासून सगळं वेगळं चित्र असतं. माजी आमदार शरद सोनवणे यांनी मनसेमध्ये असताना एवढी मोठी विकास कामं केली असं ते सांगतात. ते काही अंशी खरं पण असेल. तरी त्यांचा जनतेने पराभव केला, त्यांना घरी बसवलं. तुम्ही काय सांगाल? कुठं चुकलं, कुठं बिनसलं, कुठं बिघडलं? शरददादांनी जे काही समजा एवढी कामं केली, हे केली, हे तुम्ही म्हणता एका मिनिटात मला मान्य केली पण आहे. हे नाही केली असंही नाही. त्यांनी शब्द दिल्यानंतर ते काम केलेलं आहे. त्या आमच्या बाबतीत घडलेलं आहे, ते देवस्थानाच्या बाबतीत वगैरे जे काही ते बोलतील ते केलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर जे त्यांनी समजा मनसेमधून जे डायरेक्ट याच्यात गेले, सैन्यात गेले, ते का गेले, कसे गेले, आता ह्याच्यावर माझं भाष्य करायचं काही कारणही नाही. पण शरददादा तिकडे गेल्यानंतर ही जी काय इकडं पळवाटात तयार झाल्या किंवा पोकळी निर्माण झाली थोडक्यात, ते बाकीच्या लोकांना फायदा झाला त्याचा. नाही, मला कळलं नाही. अहो, शरददादा जर इथं शिवसेनेत आपलं याच्यात मनसेतच जर असते, मनसे हा पक्ष हवा बाजूला ठेवा, पण जर बारीक विचार केला असता त्याच्यावरती तालुक्यातला राजकारणी किंवा आमदार, तर लोकांचा ओढा नेमकं 100% त्यांच्यातच राहिला असता. कारण काम सुव्यक्ती होती. म्हणजे शिवसेनेत गेले ती चूक झाली. हो, बैलगाडा शर्यत ज्या निकषावर सुरू झालेली आहे ते निकष खूप कडक आहेत, काळजी घेणं गरजेचं आहे. परंतु काही मंडळी बेफिकिरीपणे बैलगाडा पळवतात, कधी कधी नियमांचं उल्लंघन होतं. आता मध्यंतरी नाशिकमध्ये त्या ओझरला यात्रा भरली, अशी परवानगी पण घेतली नाही. असं चुकीचं काही जर घडत राहिलं तर भविष्यकाळामध्ये बैलगाडा शर्यतीला खो बसू शकतो. तुम्ही काय आवाहन कराल? मी सर्व इथले पुणे जिल्ह्यातले गाडा मालक, 4 बैली गाड्यावाले, 2 बैली गाड्यावाले, मग ते मराठवाडा असेल, नाशिक असेल, सगळ्याकडला सर्वांना माझी हात जोडून विनंती का बा तुम्ही थोडे दिवस तरी संयम बाळगा.
हे जे काय नियम अटी जे काय कोर्टाने घालून दिल्या त्याचं पालन करा आणि संयमाने होऊ द्या ना. 7 वर्ष गाडी बंद होती, तुम्ही काय केलं? आणि बैलांना मारल्याने काय, त्या दिवशीच मी सांगितलं की बैलाला काठीने चापकाने मारल्याने काय बैल 10 सेकंद आतमध्ये येत नाही. तू एकटाच सगळ्या घाटात एकच गाडा निघत नाही. हे बंद करा ना. बैलांना मार, आता तुम्ही माझी बैल कुठेही बाईट लावा लागलं तर धक्का सुद्धा बैलांना लावित नाही काय यात्रेमध्ये. हो, यात्रेमध्ये मारायचं काही कारणच नाही ना. का लोक मारतात हे आम्हालाही समजत नाही. मला काय यांना प्रश्न असा विषय, तुमच्या पोटात जर 2-4 फाईट ठेवून दिल्या आणि तुम्हाला सांगितलं गाठाने पळा, तर शक्य होईल का ते? मग तोला पण जीव आहे ना. ते कशासाठी करता तुम्ही? आणि हे जे काय याच्यावर जे सावट आहे अजून, ते अजून संपूर्ण हटलेलं नाही. अजून 5 जणांच्या खंडपीठाकडे हे सगळं वर्ग होणार आहे. त्याच्यानंतर आपला बैल अडकलेला आहे का? त्यांचं म्हणणं जे पेटावाल्यांचं का बैल जंगली, त्याच्यावर तुम्ही त्याचे छळ करता, अत्याचार करता. आता याला तुम्ही काय वर्षापूर्वीच एक दिलेले उत्तर दिलेले का? बरं, जर बैल जर जंगली आहे तर मग शिवाजी महाराजांच्या काळात ज्या टायमाला बैलांच्या शिंगाला मशाली बांधून सोडलं, त्या टायमाला बैल जंगली असतं त्याने 500-200 माणसं मारून टाकली असती. म्हणजे हा वेडेपणा आहे कंप्लेंट. म्हणजे बुवा ठीक आहे, तुमच्या फायद्यासाठी तुम्ही काय म्हणता, याला काही किंमतच नाही. मग बैल जर जंगली असता तर आमच्या पूर्वजांनी, तुमच्या पूर्वजांनी त्या आऊतकाठीला हाकली असती का? ती चालली असती का जंगली जर असती तर? बरं, आत्ता सध्या तरी कुठं बैल जंगलात कुठं बैल एखादं दाखवा यांनी उदाहरण. पेटावालाने त्याची चौकशी करून त्याचा काही नाही काहीतरी पुरावा तरी द्यायला पाहिजे ना. का श्रीकृष्णाच्या काळात जी जंगलं होती त्या टायमाला बैल जंगलात, गाया जंगलात असायच्या. आता तसं एखादं कुठं भारतात जंगल असेल तर दाखवा यांनी, पुढं आणावं. हे राजकारणी मंडळी जे म्हणतायत की बैलगाडा शर्यत आमच्यामुळं सुरू झाली किंवा सध्या जे इश्यू करतात, ह्या राजकारणी मंडळीला तुम्ही काय आव्हान कराल? नाही, हे जे म्हणतात ते आम्ही सपोर्ट केला किंवा आम्ही ताकद दिली म्हणूनच हे सुरू झाले. म्हणजे आम्ही म्हणजे संपूर्ण गाड्यावाल्यांनी, संपूर्ण महाराष्ट्रातल्या गाड्यावाल्यांनी, बाहेरच्या गाड्यावाल्यांनी, त्याच्यात पंजाब असेल, हरियाणा असेल, MP असेल, या सगळ्या गाड्यावाल्यांनी मदत केली, साथ दिली आणि तुमच्या मागे रेटा लावला म्हणून हे गाड्या सुरू झाले. हे फुकट श्रेय तुम्ही घेऊच नका. तुम्ही जर हे म्हणत असाल का आम्ही सुरू केलं, पण तुम्हाला त्याच्यातून मार्ग हे सगळ्यांना लागू ना? हो, सर्वांना. म्हणजे कोल्हेंना नाही लागू, आढळरावांना नाही लागू, किंवा जे म्हणत असतील त्यांना नाही लागू. आता हे पेटावाल्यांना काय सांगाल? मग पेटावाल्याला सांगितलं ना, तुम्ही शांत बसा भाऊ. आता जे काही कोर्टाने निर्णय दिलाय, कोर्ट तर वेळ नाही ना. मग ह्या गाड्या बैलांवरती बंदी आणावून ही तशीच ठेवा. म्हणजे त्यांना तरी त्याच्यातलं काहीतरी गमक समजलं म्हणूनच कोर्टाने त्याला होकार दिला ना गाडी चालू करण्याला. मग यांनी तरी शांत बसायचं. शिवाय आता दुसरं काही कामच नाही ना यांना. कशासाठी त्रास देतात हे आम्हाला? काही येणं नाही, देणं नाही. आपण जेवल्यावर 4 पावलं फिरतो, जेव्हा पोटातलं अन्न पचन झालं पाहिजे. आता हे जे शर्यतीची बैलं आहेत, यांना जर यांचा सराव केला नाही तर यांची सवय मोडू शकते. मग आता हे कसं करता? नाही, यांचं कसं असतं तुमच्या लक्षात आलं का? हा जो खुराक जो नावाचा प्रकार असतो, मग त्याच्यात जड अन्न येतं, उडीद येतो, गहू येतो वगैरे हे येतं. तर मग त्या प्रमाणात त्याला द्यायचं. म्हणजे बाबा तो खातोय म्हणून त्याला 10 किलो द्यायचं. मग तुम्ही जो म्हणता तो मुद्दा उपस्थित होतो. त्यांना जे 1.5-2 किलोचं जे काय त्याचं माप आहे तेवढं दिलं तर त्यांचं पोट भरतं. बरोबर, काही त्रास होत नाही त्यांना. म्हणजे खुराकाचं प्रमाण कसं? दिनचर्या सकाळी मी बाहेर काढल्यानंतर म्हणजे 7 वाजेपर्यंत, 7 ते हायस्ट 7:30 वाजेपर्यंत बैल एकदा बाहेर घेतली आतून गोठ्यातनं का त्यांना उडदाची डाळ देतो. प्रत्येकी किती? साधारण 1.5 किलो 2 किलोचे माप प्रत्येकाला. डाळ कशी किलो आहे? 65 रुपये किलो. एका बैलाला 2 किलो. आता ही तुमची बैल 9-10, घोडीला पण? घोडी नाही खात, घोडी फक्त बाजरी खाते. अच्छा. मी प्रत्येकाला 2 किलो सकाळी. 2 किलो ठीक आहे, 1.5 किलो ह्याच्या बॉडीची उडदाच्या डाळीचा नाश्ता. हो. त्याच्यानंतर मग लगेच 1 तासाभराने त्यांना लगेच आपलं हिरवा चारा वगैरे हे देण्यात येतं. मग पुन्हा 12 वाजता पाणी पाजल्यानंतर पुन्हा हिरवा चारा आणि मग तो 4-5 तास कंप्लीट बंद, सगळं काहीच द्यायचं नाही. मग आता संध्याकाळी आता साधारण 4:30 वाजलेत बघा. आता 5 वाजता त्यांना सुरुवात होईल गव्हाचं पीठ चारायला किंवा चारा घातला का आतमध्ये. गव्हाचं पीठ किती? साधारण 1 किलो. 1 किलो. उडदाची डाळ तुम्ही जे खाऊ घालता त्याचं नेमकं कारण काय? आता आपल्यामध्ये सुद्धा पहिलवान लोक जे काही उडदाची डाळ प्रामुख्याने खातात. त्याच्यात चिवटपणा जो असतो तो भयानक जबरदस्त असतो आणि पचनाला ती खूपच त्रासदायक असते. म्हणजे इतकी आपण इतकी खातो फक्त.
कारण मी व्यायाम करायचं त्या टायमाला मी पण उडदाची डाळ खायचं, म्हणजे त्याच्यात काय हे मला कल्पना आहे. भिजवून खायचे. हो, एक 14 तास 12 तास भिजायला लागतात तिला. हे आता सकाळी चारली, आता संध्याकाळची भिजायला घातली का उद्या सकाळी पुन्हा चारायची. मग एवढा तुम्ही महागडा खर्च करता, कुटुंबामध्ये असं कधी वाद होत नाही की बाबा हे काय फुकटचं, हा तुम्ही जपलाय बैलगाडा, तोट्यातला व्यवसाय? नाही, हे आत्तापर्यंत कधी झालंय हे नाही. तुमच्या गृहिणी काय म्हणल्या नाही कधी? कधीच नाही, इथून पुढे होणार नाही. कारण त्यांना कुठंच विनमुख ठेवलेलं नाही ना मी. जे 4 रुपये घरात यायला पाहिजे ते येतातच ना. म्हणजे बघ त्यांच्यावरती मी 4 रुपये उधळतो, बरं मला कसलंही व्यसन नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.